महाराष्ट्र शासनामार्फत लळिंग गावाला पेयजल योजना ही निधी मंजूर झाली होती 2,75,00,000 रुपये। आज 2021-22 मध्ये ही योजना मंजूर झाली होती, तरी देखील लळिंग गावाला आज पाण्याचा एक थेंबही मिळत नाहीये। आज 5 वर्ष झाले या योजनेला मंजूर होऊन। आज मी 30 वर्षाचा झालो, तरी देखील आज आमच्या गावाची परिस्थिती हीच आहे की विहिरीवर जाऊन दोर बादलीने पाणी ओढायचं। आज ऐतिहासिक विहिरी आमच्या गावाला ज्या लाभल्या आहेत, त्याच्यावरच लळिंग गावाचा उदरनिर्वाह पाण्याच्या याच्यावर होतोय। आणि आज पाणी वेळेवर नसल्या कारणाने विहिरी या आटत आहेत। आज आमचं गाव ऐतिहासिक दर्जा लाभलेलं गाव आहे, जे धुळ्यालगत 7 किलोमीटरवर वसलेलं आहे। येथे अनेक दिग्गज नेते या गावाला लाभलेले आहेत, तरी देखील या गावाला पाण्याची समस्या आहे। वडिलोपार्जित वडिलांचे वडील देखील होते, तेव्हाही विहिरीचीच परिस्थिती होती, आज ही विहिरीचीच परिस्थिती आहे। 5 वर्ष झाले या योजनेला मंजूर होऊन फक्त स्ट्रक्चर उभं करून दिले, तोडके मोडके पाईप लावून दिले आणि काम पूर्ण झालंय असं दाखवण्यात आलं आहे। तरी देखील आमच्या गावाला पाण्याची समस्या ही अजूनपर्यंत आहे। लळिंग गावामध्ये आज जवळपास 500 ते 1000 गुरंढोरं आहेत आणि आमच्या गावाला गवळी समाज हा जास्त प्रमाणात वसलेला आहे आणि हा गवळी समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे गुरंढोरं गायींचा। आज लोकांना जितकी गरज आहे तेवढीच ढोरांना देखील गरज आहे पाण्याची, पण त्या अभावी लोक इथून नैराश्य प्राप्त करून गुरंढोरंही विकतायत आणि लळिंग गावातून स्थलांतर हे धुळे सिटीत करतायत। लळिंग गावाच्या कुरणातून हे जे पाणी जातं ते अडवण्यात आलेले नाही आणि त्याचा पुरवठा धुळ्याला जास्त होतो। इतका ऐतिहासिक पाण्याचा दर्जा प्राप्त होऊनही आमच्या गावाला ही पाण्याची परिस्थिती आहे। संबंधित कॉन्ट्रॅक्टरला कॉल केला का संबंधित कॉन्ट्रॅक्टर म्हणतो की काम पूर्णपणे झालंय। ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक मीटिंगामध्ये आम्ही लळिंग गावाने प्रश्न विचारला होता, तर लळिंग गावाची ग्रामपंचायत सांगते की त्यात आमचा काही रोल नाही, आमचा काही हस्तक्षेप नाही, ही योजना जिल्हा परिषद माध्यमातून आहे। मग या योजनेला कोणाचा वचक नाही का, प्रशासनाचा वचक नाही का? तर या योजनेची सखोल चौकशी व्हावा आणि प्रशासन मार्फत न होता याची SIT नेमणूक व्हावा आणि संबंधित ठेकेदार आणि जे कोणी अधिकारी असतील त्यांची SIT मार्फत चौकशी व्हावा आणि लळिंग गावाला न्याय मिळावा ही लळिंग गावामार्फत विनंती आहे। लवकरात लवकर आमचा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह व्हायला पाहिजे, अशी सर्व ग्रामस्थांमार्फत आमची विनंती आहे।